हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासोबत कॅरमल कोकोनट बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी सोपी आणि तितकीच झटपट बनणारी ही बर्फी आहे. त्याच्यासाठी मी इथे एक ओलं खोबरं, एक नारळ मी इथे घेतलेलं आहे फोडून, एक वाटी साखर, एक वाटी दूध आणि आपल्याला गार्निश करायला काजू लागणार आहेत. तर मी हे खोबरं छोट्या छोट्या आकारांमध्ये तुकडे करून घेतले. त्याचे हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. हलकंसं बारीक मी फिरवून, जास्त पेस्ट पण नाही करणार. ओबडधोबड म्हणजे असं मोदकाच्या सारणासाठी कसं लागतं तसं मी त्याची हे करून घेणार आहे बारीक. हे बघा, अशा पद्धतीने मी ते खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. एक वाटी साखर आपण पॅनमध्ये टाकून घेऊया आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे कॅरमेल साखरेचं तयार करायचं आहे. सतत त्याला मिक्स करत राहायचं जेणेकरून आपलं कॅरमेल करपणार नाही किंवा साखर खाली चिकटणार नाही पॅनला, याची काळजी घ्यायची. सतत मिक्स करत राहूया आपण, सतत मिक्स करत राहूया. अगदी सोपी ही बर्फी बनवायला. आपण जेव्हा बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये जातो तेव्हा आवर्जून सगळ्या बर्फ्या विकत घेऊन खातो, पण घरी बनवायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं की अरे ही कशी बनेल किंवा बनेल की नाही. पण तुम्ही जर पहिल्याच वेळेस जरी बनवत असाल ना, तरीही न बिघडणारी रेसिपी आहे. त्यामुळे आवर्जून ट्राय करा. हे बघा, आपल्या साखरेला एक कलर यायला तयार झाला आहे. कॅरमेलचा जो कलर असतो तो ब्राऊन हलका कलर आला आहे. बघू शकता, कॅरमेल बनायला सुरुवात झाली आहे इथे साखरेचं. आणि आपल्याला फक्त जस्ट एक साखर वितळेपर्यंत आपल्याला हे कॅरमेल बनवून घ्यायचं. जास्त शिजवून नाही घ्यायचं जेणेकरून कॅरमेल आपलं करपेल. हे बघा, इथे माझं साखरेचं कॅरमेल बनवून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडं थोडं करून दूध टाकणार आहे. मी अगदी सगळं दूध नाही टाकणार, थोडं थोडं करून मी दूध टाकणार आहे. अगदी सगळं जर दूध टाकलं तर आपलं दूध फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं थोडं दूध टाकून मिक्स करायचं. आणि इथे मला पूर्णपणे एक वाटी दूध लागलेलं आहे. याच्यासाठी मी छान इथे बघू, कॅरमेलला किती छान कलर आला आहे. अगदी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया आपण आणि छानपैकी मिक्स करूया. तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता, पण डेसिकेटेड कोकोनट वापरल्याने त्याची टेस्ट छानच लागते. ओल्या खोबऱ्याची टेस्ट जास्त छान लागते. ओल्या खोबऱ्याला शिजायला जरा वेळ लागतो. डेसिकेटेड कोकोनट जर वापराल तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे सारण बनवून तयार होतं आपलं. कारण डेसिकेटेड कोकोनट पटकन दुधामध्ये ॲब्झॉर्ब होतं. ओल्या खोबऱ्याला शिजायला थोडा वेळ लागतो. या प्रोसेससाठी आपल्याला थोडा वेळ लागेल. इथे छानपैकी मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही, दूध इथे आटलं आहे, पण थोडंफार अजून आहे त्याच्यामध्ये. जोपर्यंत हे सारण पूर्ण कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. छानपैकी शिजू द्यायचं आहे ह्या ओल्या खोबऱ्याला. इथे बघू शकता तुम्ही, आपलं कॅरमेल तयार होत चाललं आहे. ती छान सुरेख कलर आलेला आपल्या या सारणाला पण. हे बघा, अगदी आपल्याला याला कोरडं बनवून घ्यायचं. इथे बघा तुम्ही, असं एकदम कोरडं झालेलं आहे ते. त्यात थोडं पण दूध असं राहिलेलं नाही आहे. सारण आपलं इथे बर्फीचं बनवून तयार झालेलं आहे. आपण इथे एका भांड्याला तूप लावून घेऊया. हे बघा, ज्या भांड्यामध्ये तुम्हाला सेट करायचं त्याला तूप लावून ग्रीस करून घेऊया. इथे मी या ताटाला तूप लावून घेणार आहे. आमच्या इकडे तो जोरदार पाऊस पडतोय. तुमच्या इकडे पाऊस आहे का सांगा मला. ते मी सारण टाकून घेते ताटात आणि याला चौकोन शेपमध्ये मी सेट करून घेतलेलं आहे. याच्यावर ते मी गार्निशिंगसाठी थोडं सुकं खोबरं किसलेलं टाकलेलं आहे. आणि हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. ते बघा, हे थंड झालेलं आहे. याच्या वड्या पाडून घेऊया आता आपण. मी इथे स्क्वेअर शेपमध्ये याला कट करते आहे. तुम्हाला हवे तशा आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. याच्या वड्या पाडून घेऊया आपण छानपैकी. हे बघा, इथे याच्या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत. आता याला मी काजूने गार्निश करते आहे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. तुम्ही आवर्जून ट्राय करा आणि तुम्ही बनवल्याच्या नंतर तुम्हाला ही बर्फी कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.
इथे बघा मी तुम्हाला वड्या काढून दाखवते. अगदी सहजरित्या निघतात त्या वड्या. हे बघ किती छान सुंदर कलर आलेला आहे. जशी आपण बाहेर मार्केटमध्ये खातो तशीच टेस्टला सेम लागते ही बर्फी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. हे बघा मी तुम्हाला इथे अजून एक बर्फी काढून दाखवते. बघा